आम्ही गड्या डोंगरच राहणार, चाकर शिवबाच होणार। आम्ही गड्या डोंगरच राहणार, चाकर शिवबाच होणार। आम्ही गड्या डोंगरच राहणार, चाकर शिवबाच होणार। ज्ञानदीप इंग्लिश मीडियम स्कूल यांनी मॅडम असतील किंवा हे काल आलेले सर असतील किंवा सगळं तुमचे जे स्टाफ असेल यांचं सर्वात प्रथम मी आभार मानतो की त्यांनी सर्व मुलांना घेऊन इथं व्हिजिट दिली। आता ही निव्वळ मुलं नाहीत छोटी, तर आपलं भविष्य आहे, यातूनच आपलं पूर्ण भारत घडणार आहे, या मुलांच्यातूनच हळूहळू आपली पुढची पिढी घडणार आहे। तर आपण गड करताना सर्वात प्रथम ह्याची माहिती काय की आपण मोठा एवढा गड करतो का, याच्या मागं कारण काय की आपण एवढा मोठा गड करण्यामागं कारण असं आहे की हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पासून आलेली चालत आलेली ही परंपरा आहे। स्वतः छत्रपती शिवाजी महाराज तुमच्या एवढे लहान असताना त्या काळात पहिले गड खेळत होते, स्वतः ते गड बनवायचे, हा गड माझा तुझा हे त्या काळापासून चालत आलेलं आहे। आता काळाची गरज काय आहे, कारण निसर्गापासून माणूस लांब लांब चालला आहे। मोबाईल किती जण वापरतात, यातले सगळेजण वापरतात, लहान असतील मोठे असतील, पूर्ण पिढी आत्ता मोबाईलच्या आहारी जास्तीत जास्त गेलेली आहे। मग मोबाईलमुळे होतं आहे काय की असे जे आपले जुने गड किल्ले जे चालत आलेले आहेत, दगड असतील, माती, बरोबर आहे का नाही, हे सगळं पाणी किंवा ह्या उन्हात ह्या मातीशी संपर्क आपला जो आहे की पायातनं काय घालता, आर्थिंग पॉईंट लोकांचा कमी होत चालला आहे। मग रेडीमेड गड आले सगळे आणि POPचे गड मुलं घेऊन काय करतायत, घराबाहेर ठेवत आहेत, बरोबर का नाही, आणि ते फक्त आपलं दिवाळीपुरतं ठेवत आहेत आणि त्याची अवहेलना होती। आपल्याला त्या POPच्या गडातून बाहेर निघायचं आहे आणि आपल्याला असे जुन्या काळातले जे गड आहेत हे आपल्याला असे प्रथा चालू करायची। आता आपण यावर्षी केलेलं आहे पुरंदरगड। पुरंदरगड कुठं आहे माहिती आहे कोणाला? हां, कुठं आहे? नासरापूरच्या इथं, बरोबर। आता आपला कापुरोळ फाटा आहे, कापुरोळ फाट्यापासून 18 किलोमीटरवर नारायणपूर गाव आहे आणि नारायणपूरच्या शेजारी हा गड आहे। आता या गडाच्या ऐतिहासिक पार्श्वभूमी काय आहे, म्हणजे हा उदयाला कसा आला, डायरेक्ट गड झाला काय? हा नाही झाला, पहिला डोंगर होता, तर याचा थेट संबंध जातोय तो रामायणाशी जातोय। तो कसा, लक्ष्मणाला ज्यावेळेला मूर्छा आली, रामायण माहिती आहे सगळ्यांना, आणि हनुमान काय निघाले होते घेऊन, द्रोणागिरी पर्वत घेऊन निघाले होते ना, त्यांना ज्यावेळेला चक्कर आली आणि ते पडले त्यावेळेला, मग ते द्रोणागिरी पर्वत घेऊन जात असताना त्याचा जो काही भाग पडला तो हा डोंगर आहे। लक्षात आलं? गड होण्याच्या अगोदर याचं नाव काय होतं? इंद्रनील पर्वत। सुरुवातीचं नाव कोणतं होतं? इंद्रनील पर्वत। आता इंद्र कोणाचं नाव आहे? देवाचं नाव आहे ना, देवांचा देव इंद्र। आता इंद्रनील पर्वत याचं नाव दिल्यामुळं ह्याच्या शेजारी जो ह्याला लागून जो गड होता म्हणजे आहे आत्ता, त्याला नाव दिलं वज्रमाळ किंवा रुद्रमाळ। म्हणजे इंद्राचं जे अस्त्र, जसं महाराजांचं शस्त्र काय आहे, तलवार आहे, बरोबर ना, शंकराचं भाला आहे, तसं इथं इंद्राचं अस्त्र वज्र आहे, त्यामुळे त्याला वज्रमाळ किंवा रुद्रमाळ नाव दिलं। हे तुम्हाला दिसते ना पूर्ण, ही भैरवखिंड आहे, हा पुरंदरगड आहे, आणि यालाच जोडून इकडं वज्रगड लिहिलं आहे बघा, वज्रगडाकडे याला जोडूनच वज्रगड आहे। तर हा आपला जुना इतिहास आहे की इंद्रनील पर्वत आणि वज्रमाळ। आता हे पुरंदर नाव कसं पडलं, याच्या जे पायथ्याला गाव होतं ते जुनं नाव त्याचं होतं पूर। काय नाव होतं? पूर, आणि त्या पुराचा हा आधार होता, मग त्या पुरांधार म्हटलं जायचं म्हणून ते पुरंदर नाव पडलं। आता त्यावेळेचं जे पूर गाव होतं ते आत्ताचं कोणतं आहे? नारायणपूर, म्हणजे पूर गावाचं आत्ता नारायणपूर झाले। आता नारायणपूरच्या इथं तुम्ही गेला तर सासवडकडं तोंड केलं की थोड्याच्या एक 50 मीटर अंतरावर तुम्हाला चिवेवाडी वस्ती मिळते, चिवेवाडी। त्या वस्तीवर महार लोक किंवा महादेव कोळी समाज जास्त आहे। ज्यावेळेला आपल्याला इथं पुरंदरची लढाई तह झाला आणि त्यावेळेला युद्ध झालं, त्यामध्ये महार लोकांचा आणि जास्तीत जास्त महादेव कोळी समाजाचा त्यामध्ये जास्त समावेश होता। लक्षात आलं? या गडावर सगळ्यात मोठ्या 2 ऐतिहासिक गोष्टी घडल्या, कोणत्या माहितीत का? छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म, छत्रपती शिवाजी महाराजांचे सुपुत्र छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म तो बालेकिल्ल्यावर झाला। गडाचा पूर्ण सगळ्यात उंच भाग त्याला आपण बालेकिल्ला म्हणतो। लक्षात आलं? सगळ्यात जो उंच असतो तो बालेकिल्ला, तिथं राजघराणं किंवा राजवाडे असायचे कुठल्याही गडावर गेला तरी। आणि दुसरा ऐतिहासिक याच्यावर काय घडलं तर पुरंदरचा तह झाला। मी तुम्हाला थोडक्यामध्ये पुढं सांगणार, पुरंदरचा तह सांगायला गेलं तर 1 तास पुरणार नाही, फार मोठी त्याच्या मागं कहाणी।
पण लोकांना फक्त तह म्हणलं की फक्त 23 किल्ले दिले एवढंच माहिती आहे, बरोबर ना. तर आता आपण ह्या गडावरची माहिती पहिली काय द्यायची, आपण प्रत्येक गडाचं काहीतरी आपण वेगळं पण सांगतोय. तर या गडावर पूर्ण मिलिटरी कॅम्प आहे, म्हणजे हा गड आपल्या इंडियन आर्मीच्या ताब्यात आहे. वज्रगडाच्या पायथ्याशी पूर्ण इंडियन आर्मीचं आपलं तिथं बांधकाम केलेलं आहे. तिकडं जायला परवानगी 0 आहे, म्हणजे तिकडं जाऊ शकत नाही आपण कोणी. लक्षात आलं, कारण वज्रगड थोडासा पडाय झालेला आहे, छोटा असल्यामुळं त्याची तडबंदी बरीचशी पडलेली आहे, तिकडे जाता येत नाही. आता मिलिटरीच्या ताब्यात आहे, त्याचं टायमिंग आहे सकाळी 10 ते 2. 2च्या पुढं गेलं तर तुम्हाला फक्त खाली एंट्री आहे, वर जाता येत नाही. त्यामुळे 10 वाजता जायचं. जो ग्रुप असतो त्या ग्रुपमधलं कमीत कमी एका माणसाचं आधार कार्ड पाहिजे. जर आधार कार्ड नसेल तर तुमचा हेल्पट होणार, तिथं जाऊन माघारी यावं लागणार. अगदी मोबाईलमध्ये का असेना पण आधार कार्ड गरजेचं आहे. तर असा ह्या गडाची आता आपण माहिती घेऊया. तुम्ही चिवेवाडी वस्तीतून गेला तर पूर्ण तुम्हाला हा जो रोड दाखवला आहे, पांढरा काळा आणि टिपके दाखवलेला, पूर्ण हा रिंग रोड पूर्ण गडाला आहे. आत्ता जसा आहे तसाच दाखवला आहे. गड आपण पूर्ण दिशादर्शक दाखवलेला आहे, ज्या दिशेला जे आहे त्या दिशेला दाखवलेला आहे. आता हा रिंग रोड आहे, पण आपल्याला या रिंग रोडचा काही उपयोग नाही. आपण ज्या वेळेला पुढं जातो त्यावेळेला इथून आपल्याला पुढे एंट्री नाही आहे पुढं जायला, म्हणजे गेटमधून आत गेलं की तिकडे एंट्री बंद आहे आणि भैरवखिंडीतनं एंट्री बंद आहे. तो मागचा पॅसेज जो आहे तिकडं आपले इंडियन आर्मीचे बंकर आहेत, मागच्या बाजूला हेलिपॅड आहे. आपण आता आपलं बोलणं झालं की असं सर्कल मारू, फक्त सरांच्यापासून असं गोल गोल फिरता येईल, म्हणजे मी माहिती सांगत. तर हा रिंग रोड आपल्याला पूर्ण राऊंड मारता येत नाही. ज्यावेळेला तुमची एंट्री होते त्यावेळेला 2 व्हीलर बाहेर ह्या गेटच्या लावल्या जातात, 4 व्हीलरची एंट्री आत होते. चेक केल्यानंतर तुमच्या बॅग आणि तुमचं आधार कार्ड चेक केल्यानंतर तुम्हाला आत सोडलं जातं. आत गेल्यानंतर सगळ्यात सुरुवातीला तुम्हाला ते मिलिटरीचं दिसतंय, बॉक्स ते ठेवलेलं दिसतंय ना तिथं, ते मिलिटरीचं तिथं सैनिक असतात, ते तिकडे जाऊन देत नाहीत. ते दोर दाखवलेला दिसतोय, तो दोर आणि हा बालेकिल्ला हा पूर्ण मिलिटरीच्या ताब्यात आहे. तिकडं आपल्याला जाता येत नाही. तिथं त्यांचं रॅपलिंग आणि क्लाइम्बिंग चालतं. आपल्या मिलिटरीचं ट्रेनिंग तिथं नवीन जवानांना तिथं दिलं जातं. तर पुढं तुम्हाला तळ दाखवलं, त्याचं नाव आहे मुखी तळं. तर गडावर जवळपास 7 ते 8 मोठी तळं आपल्याला बघायला मिळतात. तर हे त्या काळातलं वैशिष्ट्य आहे. आणि आजच्या आता ह्या पिढीतल्या होणाऱ्या मुलांना, आता ही पिढी आपली पुढची इंजिनियर, डॉक्टर, वकील काहीतरी होणारच आहेत. तर 350 वर्षापूर्वी जे केलेलं आहे, 350 वर्ष म्हणजे लक्षात आलं ना किती वर्ष असतील जुने. जवळपास किती पिढ्या झाल्या, 6 ते 7 पिढ्या झाल्या. आपला रस्ता केला, कुठं वास्तू केली तर जवळपास 2 वर्षातच घायला येतं आहे, बरोबर ना. हे केलेले जे वरचे वाडे तुम्हाला पुढं दाखवतोय ना पिण्याच्या पाण्याचं, त्या काळात 350 वर्षापूर्वी केलेलं अजूनसुद्धा मजबूत आहे. मग त्या काळात काय होती, स्वामीनिष्ठता होती, बरोबर ना. प्रामाणिकपणा होता. कोणी कोणाला फसवत होतं का, नाही. आता गडावर मुख्य तळाच्या पुढं तुम्ही गेला की 2 तुम्हाला चर्च दिसतात, चर्च दिसतात ना. आता हे चर्च आहेत, हे इतिहासकालीन चर्च नाहीत. हे चर्च कधीचे आहेत, 1818 मध्ये ज्यावेळेला इंग्रजांनी गड ताब्यात घेतले सगळे, आपले रायगड असेल असेल त्यावेळेला त्यांनी बांधकाम केलेले हे चर्च आहेत, ते लेटेस्ट आहेत, जुन्यातले चर्च नाही आहेत. पुढे गेलं तुम्हाला दत्त मंदिर आहे, शिव मंदिर आहे, पुरंदरेश्वर मंदिर आहे. हे मंदिरं तुम्हाला लागोपाठ लागून आहेत, अशी एक 10-15 मीटरच्या अंतरावर. आता तुम्ही ऐतिहासिक दृष्टीने जर बघितलं तर आपल्या 350 गडापैकी जवळपास 200 गडावर तुम्हाला शिवमंदिर बघायला मिळेल. तर ह्याच्या पाठीमागं त्या काळातली दूरदृष्टी काय महाराजांची माहिती आहे का तुम्हाला, की दूरदृष्टी अशी आहे की त्या काळात घड्याळ, होकायंत्र, मोबाईल असलं काय होतं का, नाही. मग दिशा कळायच्या त्या कशा कळायच्या, आपली पिंड जी आहे ती कशी असते, दक्षिणोत्तर, बरोबर आहे. ह्याच्यावरून 2 दिशा तर कळतात. त्यामुळं आपल्याला बऱ्यापैकी आपल्या गुप्तचर यंत्रणा असेल, आपले राहणारे लोकवस्ती असेल, यांना दिशादर्शकतेचं ज्ञान व्हावं. त्यामुळं प्रत्येक गडावर बऱ्यापैकी तुम्हाला शिवमंदिर बघायला मिळेल, कारण आपलं पिंडीचं पाणी हे उत्तर दिशेला वाहतं, बरोबर ना. त्यामुळं त्याचा एक थोडासा दूरदृष्टीचा ते आपल्याला नमुना बघायला मिळतो. पुढे गेलं की वीर मोरारबाजी देशपांडेंचा पुतळा तुम्हाला स्मारक बघायला मिळतं. आता मोरारबाजी देशपांडेंचा एवढा ऐतिहासिक लढा त्यांनी दिला होता की पुरंदर म्हणलं की मोरारबाजी देशपांडे पुढे उभे राहतात. जिवंतपणे कोणीही लढल, पण त्यांचं शिर नसताना सुद्धा त्यांनी 200 माणसं मारली होती. किती लढवय्या होते ते, किती तत्वाशी प्रामाणिक होते. तर हा पुरंदरचा तह महाराजांनी सहजासहजी केला नाही. पुढे गेल्यानंतर तुम्हाला भैरवखिंड आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आहे. पुढे गेलं की राजाळ तळ, इकडे जायला रस्ता पूर्णपणे बंद आहे. भैरवखिंडीत सुद्धा आपल्याला जाता येत नाही. हा रिंग रोड तुम्हाला वरनं दिसतो, हेलिपॅड दिसतं, फक्त आपल्याला खाली उतरता येत नाही, फार मोठी दरी. आता इथून पुढे गेले की 3 दरवाजे लागोपाठ आहेत, एक 5 ते 10 पायऱ्या फक्त मध्ये आहेत. हा दिल्ली दरवाजा म्हटलंय, मधला गणेश दरवाजा आणि पुढचा निशान दरवाजा. हे 3 दरवाजे चढून गेला तुम्ही की सपाटीला जाताय. तिथून पुढे वर बालेकिल्ला.
बाले किल्ल्याला जायला परवानगी नाही किंवा पायऱ्या नाहीत, पण अपमान होऊ नये म्हणून आपण फक्त पायऱ्या दाखवलेल्या आहेत. हा जो पुढचा खंदकडा दाखवला किंवा फत्तेपुरून इकडे येता येत नाही, इथं पूर्णपणे ते बॅरिकेड लावले आणि पॅक केलेलं आहे. डायरेक्ट आपण वर जाऊन तिकडे केदारेश्वर मंदिराकडे जाऊ शकतो. आता पुढे गेल्यानंतर इकडे चालत आलं की तुम्हाला एक तिथं दाखवलं पिण्याच्या पाण्याचं टाकं दाखवलं. आता पिण्याच्या पाण्याचं टाकं जे आहे ते आत्ताचं नाही, तर ते इतिहासातलं आहे. ते जसं आत्ताचा बंदिस्त अडकावा बंदिस्त विहीर असते ना, वरून दगड असतात पूर्ण टोपीसारखे पाणी जाण्यासाठी, तशी केलेली 350 वर्षापूर्वी केलेली सोय आहे. आज जरी तुम्ही गेला तरी 12 महिने 24 तास तुम्हाला पिण्याचं पाणी गडावर उपस्थित आहे. आणि तिथं शिडीसुद्धा केली उतरण्यासाठी आपण दाखवलेली आहे, त्या पद्धतीने तिथं बघायला मिळते. आता 2 मोठी टाकं आहेत वरच्या बाजूला. ही टाके जवळपास अक्षरशः आपला वाई तालुका भागाला एवढी मोठी. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे आत्ता पुरंदर गडावर जर जाऊन बघितलं तुम्ही, खालनं पाणी वर नेता गडावरून पाणी खाली आणलंय. तुम्ही जाऊन बघा, म्हणजे महाराजांचं केवढं कौशल्य होतं की आज आपल्याला पाणी खाली आणावं लागलंय. आत्ता पिण्याचं पाणी पुरंदर गडावरून खाली येतंय. तर पुढे गेलं तुम्हाला 2 टाके जे बघायला मिळतात ते 80 फूट लांबीचे आहेत, एवढे मोठे प्रशस्त आहेत. ते टाक्याचा उपयोग असा केला आहे त्या काळात लोकांनी आपल्या की बाले किल्ल्याचं पाणी वाया जाऊ नये. बाले किल्ल्याचं पूर्ण पाणी त्या 2 टाक्यामध्ये साठवलेलं आहे, अशा आपल्याला बघायला मिळतात. पुढे गेलं की केदारेश्वर मंदिराला जाताना सगळ्यात महत्त्वाचं आपलं जे म्हणजे लक्ष वेधून घेतात ते पायऱ्या. त्या नुसत्या पायऱ्या नाहीत, तर 2.5 फुटाच्या दोन्ही बाजूला भिंती आहेत. त्या नुसत्या भिंती नाहीत, बाले किल्ल्याच्या मापाला एवढ्या उंचावर 4,500 फूट उंची दिली आहे. ही 2,000 आहे आणि वर 2,500. एवढ्या उंचीवर आपल्या त्या काळातल्या मराठी बांधवांनी जी केलेली कला आहे ती फार बघण्यासारखी आहे. 2.5 फुटाच्या भिंती ज्या आहेत त्या पूर्ण दगडामध्ये एकदम कोरलेल्या आहेत. तुम्ही बोट जरी फिरवलं तरी तिथं कळत नाही की इथं कुठं खड्डा आहे किंवा वर आलं आहे. अजून आश्चर्यचकित काय आहे की त्या पायऱ्या आपल्या घरच्या जिन्यासारख्या सरळ नाहीत, खाली धर नसल्यामुळं 10 फूट वर गेल्या की 45 अंशामध्ये वळलेल्या आहेत अशा, आणि पूर्ण वळून परत त्या मंदिराकडे गेलेल्या आहेत. पण वळणावर कुठंही तुम्हाला दगड आत बाहेर गेलेला दिसणार नाही. एवढं केलेली कला आपल्याला तिथं बघायला अजूनसुद्धा मिळते. आपल्याला आत्ता समुद्र सपाटीला कामं करता येणार आपल्या इंजिनियरला आहे, फार दुर्दैवाचं गोष्ट आहे. हे त्या काळात केलेली कामं अजूनसुद्धा आपलं लक्ष वेधून घेतात. पुढे गेलं तर केदारेश्वराचं मंदिर आहे, डिकमाळ बघायला मिळते. आणि ते केदारेश्वराचं मंदिर हे पूर्ण गडाच्या बालेकिल्ल्याच्या बरोबरीनं उंचीवर आहे. गतवर्षी आपण शिवनेरी केला होता, छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थान. यावर्षी आपण पुरंदर केला आहे. छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म 14 मे 1657 आणि पुरंदरचा तह 1665. हे ह्या गडाचे ऐतिहासिक सर्वात जास्त 2 मोठे घडामोडी या गडावर घडल्या. पुरंदर गड आकारानं फार मोठा आहे.